या चुका श्री स्वामी समर्थ भक्तांनी कधीही करू नये. प्रत्येक स्वामी भक्तांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार स्वामी भक्तांनो. तर आजचा हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनी कोणत्या 10 चुका करू नयेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. व तसेच शेवटी श्री स्वामी भक्तांनी रोज काय करावे हे देखील आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणीही व्हिडिओ स्किप करू नका. तर चला सुरुवात करूया. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी समर्थासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, आरती करतो, मठात जातो, पण न कळत काही अशा चुका करतो ज्यामुळे आपल्या भक्तीत अडथळे निर्माण होऊ शकतात. स्वामी समर्थ महाराजांनी कधीही बाह्य दिखावा याला महत्त्वाचा मानला नाही. त्यांनी नेहमी श्रद्धा, प्रामाणिकपणे आणि चांगले कर्म यांनाच सर्वश्रेष्ठ मानले आहे. म्हणून आज आपण त्या 10 चुका जाणून घेणार आहोत ज्या स्वामी भक्तांनी कधीही करू नये. तर चला बघूयात. म्हणून तर चूक क्रमांक 1, फक्त संकटातच स्वामींची आठवण काढणे. अनेक लोक असे असतात, संकट आले, व्यवसायात नुकसान झाले, घरात आजारपण आले, नोकरी गेली, तेव्हाच स्वामींच्या चरणी धाव घेतात. पण संकट संपले की पुन्हा स्वामींना विसरतात. ही मोठी चूक आहे. भक्ती म्हणजे व्यवहार नाही, गरज पडली की देव आणि बाकी वेळ स्वतः. अशी भक्ती स्वामींना अजिबात आवडत नाही. दररोज 2 मिनिट जरी मनापासून नाम स्मरण केले तरी ते अधिक मौल्यवान आहे. याचप्रमाणे आपण चूक 2, दुसऱ्यांचा द्वेष करणे. स्वामी समर्थांनी प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर पाहिला. जर आपण सतत दुसऱ्यांचा मत्सर, द्वेष, राग करत राहिलो तर कितीही पूजा केली तरी मन शुद्ध होत नाही. मन शुद्ध असेल तरच भक्ती फळाला येते. म्हणून क्षमाशील बना, प्रेमाने वागा, वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. चूक क्रमांक 3, नामस्मरण करताना मन दुसरीकडे असणे. अनेक जण माळ फिरवतात पण मन मात्र मोबाईलमध्ये, व्यवसायात, पैशामध्ये किंवा चिंता करण्यात गुंतलेले असते. स्वामींना शब्द नाही तर भाव हवा असतो. 10 मिनिटे एकाग्रतेने केलेले नामस्मरण हे 1000 वेळा निष्काळजीपणाने घेतलेल्या नावापेक्षा कितीही श्रेष्ठ आहे. 4 नंबर, अहंकार ठेवणे. काही लोक म्हणतात, मी इतकी पूजा करतो, मी एवढे दान करतो, मी मोठा भक्त आहे. हा अहंकारच भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. जिथे अहंकार असतो तिथे परमेश्वर टिकत नाही. स्वामींच्या दारी सर्व समान आहे. चूक क्रमांक 5, पालकांचा अपमान करणे. स्वामी समर्थांनी नेहमी सेवा शिकवली. घरातील आई वडील दुःखी ठेवून मंदिरात 1000 प्रदक्षिणा घातल्या तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. पालकांची सेवा म्हणजे हीच खरी देवसेवा असते. चूक क्रमांक 6, खोटे बोलणे किंवा फसवणूक करणे. भक्ती करत असताना व्यवहारात प्रामाणिकपणा नसणे ही मोठी चूक आहे. स्वामी समर्थांनी सत्यांचा मार्ग दाखवला. जो सत्याने जगतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम उभे राहतात. चूक क्रमांक 7, अंधश्रद्धेलाच भक्ती समजणे. ही चूक खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ही चूक शेवटपर्यंत बघा. स्वामी समर्थांनी विवेकाचा मार्ग दाखवला. कोणती अफवा, भीती, खोटे उपाय, चमत्कारांच्या मागे धावणे हे योग्य नाही. श्रद्धा असावी पण विवेकही तितकाच आवश्यक आहे. चूक क्रमांक 8, गरीब आणि गरजूंना मदत न करणे. स्वामींना फुले, हार, नैवेद्य आवडतो पण त्याहूनही अधिक आवडते एखाद्या भुकेला अन्न देणे, एखाद्या गरजूला मदत करणे. दान हे प्रसिद्धीसाठी नसावे तर ते सेवा भावानेच असावे. चूक क्रमांक 9, नकारात्मक बोलणे. नेहमी माझे काही होणार नाही, माझे नशीबच खराब आहे, मी संपलो असे बोलू नका. स्वामी भक्ताने नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे. श्रद्धा आणि धैर्य ठेवले पाहिजे. स्वामी योग्य वेळ येताच मार्ग दाखवतात. चूक क्रमांक 10, ही सर्वात महत्त्वाची चूक आहे मित्रांनो आणि शेवटची चूक आहे. ही चूक सर्वात मोठी चूक आहे.
कधी कधी अनेक वर्ष प्रयत्न करूनही यश मिळत नाही. तेव्हा काही लोक म्हणतात मी इतकी पूजा केली तरी काहीच झाले नाही. पण लक्षात ठेवा, स्वामींचा वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळा असतो. ते योग्य वेळ योग्य तेच देतात. म्हणून श्रद्धा आणि संयम कधीही सोडू नका. तर आता आपण बघणार आहोत स्वामी भक्तांनी रोज काय करावे, म्हणजे स्वामी भक्तांनी रोज काय केले पाहिजे ज्याने आपल्यावर स्वामींची कृपा राहील. तर चला, स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. पालकांचा आशीर्वाद घ्या रोज. हे रोजच्यासाठी आहे. पालकांचा आशीर्वाद घ्या. शक्य असेल तेवढी सेवा करा. खोटे बोलणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे स्वामी भक्तांनी. गरजूंना मदत केली पाहिजे स्वामी भक्तांनी. प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी स्वामीचे स्मरण करा. कोणाच्याही वाईटीची इच्छा करू नये, म्हणजे कोणाचं वाईट व्हावं अशी मनामध्ये इच्छा नसली पाहिजे. सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी इच्छा मनामध्ये असली पाहिजे. संकटात घाबरू नका. संकटामध्ये थोडे धैर्य ठेवा आणि हिमतीने लढा. संकटात घाबरून काहीही उपयोग होणार नाही. आणि शेवटचं, स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. प्रेरणादायी संदेश. स्वामी समर्थ भक्त म्हणजे फक्त गळ्यात माळ घालणे नाही. काही स्वामी भक्त फक्त गळ्यात माळ घालून फिरवत असतात. ते स्वामी भक्त नसतात. तर स्वामींचे विचार आपल्या जीवनात उतरणे होय. आपण किती पूजा केली यापेक्षा आपण किती चांगला माणूस झालो याला अधिक महत्त्व आहे. जर आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आला तर तीच खरी स्वामी सेवा असते. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, स्वामी भक्त कधीही निराश होत नाहीत. कारण त्याला माहीत असते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व स्वामी भक्तांना व सर्व स्वामी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच श्रद्धा, भक्ती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये प्रेमाने नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ.